मागे जातोय. परफ्यूम डिलिव्हरी. षटक समाप्त. 2 ना, 2 धावा, 2 धावा. लाल वचक या चेंडूवरती मिळणार आहे पुन्हा एकदा 6 धावा. तांत्रिक अडचणीमुळे लाईव्ह मध्ये बंधन झाले. लाईव्ह पुन्हा एकदा सुरुवात. 21 धावा, 2 षटक समाप्त. लाईव्ह चालू झालेले. प्रितेश पाटील यांची मागणी आहे का अजून 2 ओव्हर मध्ये कम से कम 40 धावा तरी काढल्या पाहिजेत. सोन्या पाटील यांना आपली गाडी टॉप गेअर मध्ये टाकावी लागणार आहे कारण गरज आहे अपकमिंग सितारा आहे नागाव संघाचा. सोन्या पाटील या वर्षी मला तरी वाटते आई गावदे 12-13 संघामध्ये त्याची फर्स्ट मॅच आणि फर्स्ट बॅटिंग त्याला मिळाली आहे. काय करतो बघूया. हे बॉलर कोण आहे बाबा. विपुल. आणि तिसरं षटक तिसगाव संघातून टाकणार तो म्हणजे विपुल. विपुल टू सोन्या. बघूया सोन्या कशा प्रकारे आपल्याला मिळालेली संधी रणजित 21 धावा, 2 ओव्हर समाप्त. ओमकार सेट्टे आने का जल्दी आपको. विपुल सोन्यासाठी पहिला चेंडू बॅटची कडा लागली आणि या चेंडूवरती मिळणार आहेत त्या म्हणजे 2 धावा. स्वागत आहे प्रेक्षक तुम्हा सर्वांचं. वन मोर बिग हिट, वॉट अ शॉट. बॅटिंग करतो मैदानावरती. फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय बॅटर सोनू पाटील 35. सोन्या सध्या सिद्धार्थ सोन्यासारखी बॅटिंग करताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नागाव आणि त्यांच्या विरुद्ध मॅच मैदानावरती सुरू आहे. तिसगाव बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं. रिटर्न पिचच्या बाहेर अंपायरच्या इशाऱ्यात व्हाईट बॉल. सिद्धूची विकेट फार लवकर गेली आहे. त्यानंतर चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती. फलंदाजी करताना सिद्धार्थ. अजून एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी ऍड केली जाईल. या मॅच मध्ये रन्स येणं फारसं गरजेचं आहे कारण समोर आपण पाहता तिसगाव सागर गायकवाडचा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो कल्याण विभागातनं आणि त्यांना फाईट करतो मैदानावरती. याच विभागातून संघ नागाव. रन्स ऑन आता ओव्हर नंबर 3 सुरू आहे. बॅटची लागली यावेळी कडा आणि फलंदाज होतील बाद. धक्का लागतो मैदानावरती दुसरा. सेकंड विकेट या ठिकाणी जातीय.
चांगली बॅटिंग केली मैदानावरती. सोनाना षटकार त्याच्या बॅटमधनं येत होतं आणि 2 धक्के मैदानावरती आतापर्यंत लागले टीम नागावला. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण आता सुरू आहे आणि अजूनही अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतात. त्यानंतर अजून 2 षटके ना बाकी आहेत. अपकमिंग टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावरती येत्या 11 आणि 12 ऑगस्टला. ज्युनियर सिनियर ट्रॉफी 1 दिवस 10 संघ 40+, 1 दिवस 10 संघ रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळतील. प्रवेश फी 3,500 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 25,000, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 आणि स्वर्गीय गोविंद रघुनाथ गायकर स्मरणार्थ ट्रॉफी देऊन विजयी संघांचा गौरव या ठिकाणी करण्यात येईल. आणि मालिकावीरसाठी जर तुम्ही वाकणमध्ये असाल तर वर्षभर फ्री वायफाय. पिंटूदादा गायकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात. आज देखील 10 संघांना आपण आमंत्रित केलंय. पुढचा सामना आहे खोणी आणि त्यांच्या विरुद्ध चेतन ढोणेचा कोळी नांदिवली. दोन्ही टीम कॅप्टन लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. शफल झाले, फाईन लेगच्या बंद उडवलाय, चालला बॉल सीमारेषा पार आणि हा येतो अजून एक दमदार षटकार. षटकार संपलेत मैदानावरती. 3 धावा झाले 43. षटके संपलीत मैदानावरती. 3 धावा झाले 43. रोहित बॅटिंग ट्रॅक वरती आहे. चांगला बॉल टप्पा पडला, चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे होतोय मात्र फलंदाज बीट. डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज सागर गायकवाड. प्रचंड मोठा असा अनुभव आहे सागरकडे. रबर बॉल क्रिकेट तिसगाव भरपूर चांगला खेळत. इथे फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला जाईल मैदानाच्या बाहेर आणि मिळतील धावा 6. 49 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 4. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे फटका फर्स्टला मिस्टामिंग बॉल हवा होता. डाऊन दी बॉल फील्ड कॅच या ठिकाणी घेतली फलंदाज बाद. थोड्याच वेळात कोळी नांदिवली आणि टॉस केला जाईल. टीम आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या विरुद्ध खेळत असताना. खोणी टप्पा पडला, बॉल चालला सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी जाते विकेट. राजू मडवी प्लस राजू मडवी यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. राजाराम मडवी. तर या दोन्ही लेजंड क्रिकेटरचं आपण करूया त्या ठिकाणी हार्दिक स्वागत. दोन्ही 40+ घातक खेळाडू आहेत. राजा भाग्यवान यांच्या नेतृत्वाखाली आज नागाव संघ मैदानावरती खेळतोय. खतरनाक बॅटिंग आतापर्यंत केली आहे. स्पेशली आज सिद्धार्थने इम्प्रेस केलं. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत येत्या काळामध्ये तो देखील क्रिकेट नागावसाठी गाजवणार असे काही चिन्ह आपल्याला पाहायला मिळाला. सागर गायकवाड तयार. टप्पा पडला, चालला भरपूर बाहेर. लेफ्टी बॅटर स्ट्रायकचा अँगल करून आत आणायचं होतं, नाही जमलं त्या ठिकाणी. लेंथ लाईन वरती कंट्रोल करणं. एक्स्ट्रा रन या ठिकाणी येते आणि धावफलक 50 वरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 50 झालेत. एक स्ट्रॉंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्या. इथे लाईन
चांगली आहे. सागर गायकवाड नक्कीच कमबॅक करतो. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट देखील तितकीच भन्नाट गोलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. एक षटकार आणि त्याच रुद्रला आता सागर गायकवाडनं थांबवलं. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा फुल टॉस आहे आणि तो जाईल इन फ्रंट ऑफ दी सेंटर. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56. 4 ओव्हर मॅच किरण. काल पहिला सामना आपण 5 षटकांचा खेळला होता. आज मात्र 4 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी आहेत. नागाव संघ खेळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. शिवभक्त कबीर गणा पाटील यांच्याकडे नाव देखील आपण देऊया. टीम नागावला ऑल द बेस्ट. सागर दादा इथनं जायचा बॅटिंगसाठी प्लस डगआउट म्हणणं. इकडे तुमच्यासाठी चेअर्स अवेलेबल आहेत आणि बॅटिंग टीम तिसगाव आपल्याला खेळाडू कक्षातनं जायचा. सागर दादा सलामीची जोडी इकडनंच पाठवायची. सागर दादा प्लस डगआउट म्हणूनच आपल्याला जायचं, लक्षात घ्या. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. तन्मय आणि ऋषभ ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते.
सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. तन्मय आणि त्याच्या सोबतीला ऋषभ गायकवाड. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला आहे रोहित आणि ॲज अ 12th मॅन आपल्या सोबत नागाव संघाचा ऑलवेज ऑल टाइम एक कोहिनूरचा ही राष्ट्रपैलू सूरज मडवी. प्लेयर्सची गर्दी इतकी फटाफट झाली मैदानात की मग आता बाहेर कोणाला घ्यायचा हा प्रश्न पडला आणि आता स्वतः सूरज आणि राजा हे दोन्ही लेजंड प्लेयर्स बाहेर यंगस्टर्सला आज त्यांनी संधी दिली आहे. गोलंदाजीमध्ये कुठेतरी आता नागाव संघाला शेवटपर्यंत शोध घ्यावे लागतील. बॉल आता यारा बॉलिंग ट्रॅकवर रोहित. पावसाचं हलकंसं आगमन, रिमझिम सरी आलेत आणि सरीवरती पहिल्या बॉलवरती करायचं होता प्रहार. बॉल समोर आणि झाली आता मिसफील्ड. बाउंड्री तिकडे मागे आहे. येस येस तिकडे मागे जे मोठं झाड आहे त्याच्या मागे दगड आहे तिकडे चौकार आहे. अरे हो प्रितेश ठीक आहे. 3 धावा या ठिकाणी आलेत. किरण रन किती 3 की 1? 3. ओके 3 धावा धावफलकावर. लक्ष मैदानावरती 57 धावेचं. पहिल्या बॉलवरती आले धावा 3. 4 षटकांची मॅच आहे. चांगली रंगलेली मॅच. अशा अपेक्षा नक्कीच फार मोठा इथे प्रत्येक टीमला. आता वेगात टाकला, सरळ सुटला, सुसाड बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते त्या ठिकाणी समाप्ती. 57 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे. इथे लाईन चेक केली जाईल. अंपायरचा इशारा वाईट बॉल. खोनीचे कॅप्टन आणि कोळी नांदिवलीचे कॅप्टन टॉससाठी या. टॉससाठी या खोनीचे कॅप्टन आणि टीम कोळी नांदिवलीचे कॅप्टन. इथे फटका चांगला सजवला. बॅकवर्ड पॉइंटला फोल्डर तिकडे नाहीये. भरपूर डीप मध्ये चेस करतील तोपर्यंत बॉल चालला निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौदा धावा फलकावर. 2 वाईट 2 चौकार 3 रन 1 ट्रिपल. 3 होत्या. पहिल्या बॉलवरती 3 आले होते ना. 3 आउट झाला सर. अंतिम बॉल त्या ठिकाणी शिल्लक आहे पहिल्या षटकातील. टार्गेट मैदानावरती 57 धावेचं. बॉल तयार. हा फुल टॉस फटका कडक आहे आणि चालला ऋषभ गायकवाडच्या बॅटमधनं लॉंग ऑफच्या बाहेर. एक खणखणीत षटकार. 6 धावा. षटक संपलं पहिलं. धावा आले धावफलकावरती आपण पाहता 20. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावेची गरज आहे.
चांगली बॅटिंग केली आहे मैदानावरती रिषभनं. पहिलं षटक अप्रतिम राहिलं तिसगावसाठी. चला टॉस साठी यायचे कॅप्टन कोळी नांदिवलीचे. तिसगावचे कॅप्टन मैदानावरती लक्षात घ्या. प्लस डगआउट मध्ये नंतरच्या मॅच मध्ये जर तुम्ही विन झालात तर मात्र इकडेच येऊन तुम्हाला आतमध्ये जायचं. पिंटू दादा गायकर यांची एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. एक चांगलं मंडप त्या ठिकाणी व्यासपीठ खेळाडू कक्ष तुमच्यासाठी उभारण्यात आला. सिद्धू तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म बॉलर पडल्यानंतर अँगल होऊन आत आणत असताना आणि याच गोलंदाजीची सध्या गरज टीम नागावला. धावफलकावर धावा आपण पाहता सध्या थांबलेत 20 या आकड्यावरती. तन्मय एका बाजूला बॅटिंग, चिन्मय एका बाजूला बॅटिंग करतो, एका बाजूला आपण पाहता रिषभ. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला, डीप मध्ये कवसला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे आणि झाली थोडीशी मिसफील्ड आणि त्याच दरम्यान मिळतील या ठिकाणी धावा. दोन धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेत. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि असंख्य असे प्रेक्षक आज तुम्हाला आपापल्या ग्रामीण टीमला सपोर्ट करताना पाहायला मिळतील. ऑनलाईन जो प्रेक्षक राजा आमच्यासोबत जोडला, स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे त्याच्या नावाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वेगवान तेज तर्रार कमबॅकची गरज आणि ते कमबॅक करून देत असताना गोलंदाज सिद्धू भोईर. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते सध्या जाऊन पोहोचले त्या म्हणजे 22. पहिल्या षटकात आले होते 20, 2 डॉट, त्यानंतर एक डबल. बॉल पहियारा अर्ध्या विकेट वरती टाकला होता. बॉल हव्यात आहे, कॅचचा कॉल आणि प्रयत्न प्रतिम राहिले. मात्र सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावा या ठिकाणी मिळतील. थोडीशी मिसफील्ड आणि त्याच दरम्यान आलेल्या 2 धावा. फलक 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती जी जाऊन पोहोचली 24 आकड्यावर. चांगली गोलंदाजी केली आहे सिद्धूनं. पहिलं षटक 20 धावे चाललं रोहितचं, त्यानंतर कमबॅक होणं गरजेचं होतं. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत रन बॉल खर्च केलेत. अंतिम 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. मात्र मैदानावरती अजूनही रिषभ गायकवाड उभा आहे. सागरचं येणं बाकी आहे, त्यामुळे कुठेतरी गिअर अप करावं लागेल बॅटिंग करताना तन्मयला. 14 बॉल 33 धावेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 3 तिसगावला. अजून एक चांगला बॉल हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. काय गोलंदाजी केली आहे सिद्धूने या ओव्हरमध्ये. रन्सला लगाम लावण्याचं काम केलं. विकेट जरूर मिळाली नाहीये टीम नागावला, आता पहिलं षटक महागडं राहिल्यानंतर जो कमबॅक अपेक्षित होता तो या ठिकाणी सिद्धूने करून दिला. कोणीचे कॅप्टन आलेत? कोळी नांदिवलीचे कॅप्टन टॉस द्या. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. काय गोलंदाजी केली आहे इथे, मात्र कीपरने केली आहे मिस्टेक आणि बॉल गेलाय निघून सरळ सीमारेषा पार. आणि हा चौकाराना या मॅचला कलाडणी देणार आहे, कारण जिथे फक्त 5 चेंडू 6 रन झाला होता या चौकारानं जो दबाव बनला होता तो कमी झाला आणि षटक संपले. मैदानावरती दुसरे धावा झाले धावफलकावरती आपण पाहता 28. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. 12 बॉल 29 ची गरज. कोळी नांदिवलीचे कॅप्टन बी फास्ट टॉस साठी पटकन. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज राज.
ए सिद्ध्या एक आतमध्ये येईन एक बाहेर कर ना. एक बोल रहा तुझा काय फायदा आहे सरळ धावत जात बैल नव्हतं तो आपला मैदान बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू अप्रतिम टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज राज. राजाला बॉलिंग ट्रॅक वरती समीकरण मैदानावरती बदलेल. 11 बॉल आता 29 धावेची गरज आहे. नेल बॅटिंग फिनिशिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रिषभ साठी हा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी झाली आहे. कम्प्लीट विकेट धोक्यात आणि त्याच दरम्यान मात्र लागला थोडासा वेळ. बॉल उचलत असताना तोपर्यंत रन्स मिळतील. त्या ठिकाणी 2 यष्टी रक्षकांना धावायला हवं होतं. एक सिंगल वाचवू शकले असते. मग त्या ठिकाणी मिळतील रन्स 2 आणि धावफलक 2 ने पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30. ऋषभ गायकवाड या मॅच मधलं जर आणि तर मधलं अंतर आहे. तो मैदानावरती उभा राहिला. 4 षटक तो खेळला विकेट वरती. तर या धावा 57 चेस होणार. बॉल तयार. इथं फटका फर्स्टला मिस टायमिंग आहे. बॉल हवा तर रोहित बॉल वरती नाही पोहोचू शकणार. भरपूर लांब बॉल आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पिच झाला. 2 रन्स देखील बनतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. अजूनही 25 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक मैदानावरती 9 चेंडू आणि 25 धावा आवश्यक आहे त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. टीम तिसगावला जरीमरी आई तिसगाव तसेच गावदेवी नागाव या 2 टीम मधली लढाई. चांगली गोलंदाजी करतो सध्या गोलंदाज मुकेश अर्थातच राज. टीमची टोटल धावफलकावरती 32 धावा धावफलकावर. 8 चेंडू 25 ची गरज मॅच जिंकण्यासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये जे प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहतात स्वागत आहे तुम्हा सर्वांचा. झोन 1 डॉट बॉल 7 बॉल 25. काय गोलंदाजी केली इथे गोलंदाज राज पाटील. 3 डॉट टाकले ते देखील कोणाला ऋषभ गायकवाडला. ही मोठी गोष्ट आहे. अंतिम बॉल इथे एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं समीकरण या मॅच मधलं बदलेल. 7 बॉल आणि 24 धावा. एक मोठा फटका मॅच मध्ये इंटर करेल टीम तिसगावला. तरी देखील दबाव बनेल कारण 18चं समीकरण बाकी राहील. 7 बॉल 24 ची गरज आहे. एक चांगला बॉल एक मोठं प्रेशर क्रिएट करेल टीम नागावचे गोलंदाज. इथं फटका चांगला सजवलाय. पूल केलाय. चालला बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकारानंतर समीकरण मैदानावरती उरलंय. 6 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 6 बॉल 18. नयन जर आला तर नयनचा फेवरेट आकडा 18-19. चला टॉस करूयात आपण. राजू मडवी यांच्या शुभ असे केला जाईल टॉस. एका बाजूला कोळी नांदिवली दुसऱ्या बाजूला टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल खोणी आणि आपण करूया टॉस. राजू दादा मडवी यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. एका बाजूला खोणी दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम कोळी नांदिवली. कॉइन स्पिन होतं. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला खोणीनं. LNT खोणी या नावानं संघ आज आपल्याला पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळेल खोणीचा. माऊली 11 12-13 नागाव असं जरीमध्ये तिसगाव ही लढाई सध्या आपल्याला पाहायला मिळते. राजा भाग्यवंत हे आज पुरस्कार करते. तिथे फटका पहिल्याच बॉल वरती आणि चालला मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6. आपण म्हणालो की नयनचा फेवरेट आकडा 18-19. पहिल्या बॉल वरती आले 6.
5 बॉल बाकी आहेत आणि आता रन बाकी आहेत मैदानावरती 12. बॅटिंग घेतली आहे का कोळी नांदिवलीच्या अगेन्स्ट खोनीनं स्वीकारली बॅटिंग. कोळी नांदिवली रेडी राहायचं लगेचच आपण जशी मॅच फिनिश होईल मैदानावरती आपल्याला उतरायचं. 4 षटकांची मॅच. चेतन डोणे आणि त्याची आर्मी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्षद आणि त्याचा अलंटी खोनी संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. इथे टप्पा चांगला बॅटची लागली कडा बॉल चालला मागे. रिषभला स्ट्राईक मिळणं भरपूर गरजेचं होतं जरूर. इथे मात्र झाला ओव्हर थ्रो आणि मिळालं धावा 2. या ओव्हर थ्रो नंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा ऑन झाला तो म्हणजे संघ तिसगाव. धावा मिळाले 2. बॉल शिल्लक आहे तिथनं 4. रन बाकी आहेत मैदानावरती 10. अजूनही मॅच ऑन. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. आता टेकला तिथेच बॉल टेकला तर फायदा. 4 बॉल 10. बॉल तयार. इथे लाईन चांगली आहे बॅटची लागली आहे कडा फलंदाज बाद. नाही ना 3 बॉल 10. लाईव्ह होता रोज नुसतं 3 चेंडू 10 धावा. रिषभनं जिम्मेदारी का स्वीकारली नाही हा देखील प्रश्न नक्कीच निर्माण होतोय कारण रिषभ गायकवाड अशा मॅचेस फिनिश करणं चांगल्या प्रकारे जाणतो. त्याला मैदानावरती सागर गायकवाड आणि सागर गायकवाडच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. हाला षटकाराचा 30 गाव ब्रँड सागर गायकवाड. दोन बॉल 4 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. इथे लाईन चांगली आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 1 बॉल आणि आता जिंकण्यासाठी धावा करायच्या या ठिकाणी 3. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आणि गवतात बॉल कुठेही हरवला तुम्ही 4 धावा धावून घेऊ शकता म्हणजे 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट देखील कंप्लीट केल्या जाऊ शकतात. 1 बॉल 3. हो मग 3 धावा तू 1 बॉल 3. येस ओके. अरे त्याला 1 बॉल आणि 3 धावा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती नयन आणि हा बॉल गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि जिंकली मॅच टीम नागाव.